इशारा सभा पार पडली. जरांगे पाटलांनी येत्या 20 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय आणि या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात रान तापायला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनाने महाकाय स्वरूप धारण केले आहे. मुंबईत 20 तारखेला मराठ्यांचं शक्ती प्रदर्शन दिसणार आहे असं म्हटलं जाते. सोशल मीडियातून याचा जोरदार प्रचार सुरू आहे. सरकारकडून वारंवार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार असं सांगितलं जाते. पण मुंबईत येऊन उपोषणाची हत्यार उपसून जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय. गेल्या काही दिवसात मराठा विरुद्ध ओबीसी या वादामुळे जरांगेंची सहानुभूती कमी झालं असं वाटत होतं. पण कालच्या सभेनंतर ही वाढताना दिसते. मनोज जरांगे स्वतः 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून पायी मुंबईला निघतील. मुंबईला येताना कुणीही हिंसा, जाळपोळ, तोडफोड करायची नाही. टोटल 10 लाख गाड्यांसह 3 कोटी मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी जमू शकतो. 20 जानेवारीच्या आत आरक्षण दिलं तर मुंबई जाण्याचा निर्णय रद्द करू असेही जरांगे म्हणाले आहेत. आमदार अपात्रता निर्णय, क्युरेटिव्ह पिटिशन, मराठा विरुद्ध ओबीसी यासोबत जरांगेंचं आंदोलन ही महत्वाचे ठरणार आहे. आरक्षणाचा विषय केंद्र सरकारकडे असल्याने केंद्र सरकार त्यात किती लक्ष घालतंय त्यावर पुढचा गेम असणार आहे. तर दुसरीकडे जरांगेंच्या मागे शरद पवारांची अदृश्य शक्ती आहे असंही म्हटलं जाते. पण या सर्व घडामोडीतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल का? जरांगे पाटलांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? हे आम्हाला नक्की कळवा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.